हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तुमच्या देखील सोफ्याचा कलर खूप चेंज झालेला आहे किंवा खूप घाण झालेला आहे सोफा आणि त्याला नव्यासारखी चमकच राहिली नाही. तर अगदी घरच्या साहित्यामध्ये छान असा सुंदर असा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही मेहनत लागणार नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही छान घरच्या घरी सोफा क्लीन करू शकता. तर त्यासाठी घरच्याच साहित्यामध्ये आपल्याला सोफा क्लीन करायचा आहे, तेही नव्यासारखा एकदमच चमचमीत. तर तर त्यासाठी आपल्याला काही व्हॅक्यूम क्लीनरची गरज नाही आणि व्हॅक्यूम क्लीनर यूज केल्यामुळे बिल देखील येतं. सो याच्याने काय होईल, आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी याला मस्त क्लीन करू. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी घेतले आहे 2 कॉटनचे रुमाल. तुम्हाला कोणतेही कॉटनचे 2 कापड घ्यायचे आहेत जे आपल्याला लागणार आहेत आणि मी कम्फर्ट घेतलेला आहे आणि हा आहे बेकिंग सोडा किंवा आपण जो खाण्याचा सोडा असतो ना आपला तोच. तर बेकिंग सोडा घेतलेला आहे मी. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कोणत्याही कंपनीचा घ्या. सो त्याला साधारण आपल्याला 1 टेबलस्पून एवढा घ्यायचा आहे. जो आपला छोटा पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, तो आपल्याला साधारण घ्यायचा आहे. आणि पाणी मी थोडं वॉर्म वॉटर घेतलेलं आहे. जास्त नाही, जेवढं आपल्याला आपल्या हात त्या पाण्यात डीप होईल एवढं आपल्याला नॉर्मल गरम पाणी घ्यायचं आहे. आणि त्यातच मी ₹2चं एक पॅकेट घेतलेलं होतं शॅम्पूचं. हे डव शॅम्पू आहे. तर मी साधारण त्याला अर्धाच यूज केलेला आहे शॅम्पूला. पूर्ण नाही घातलं, अर्धाच शॅम्पू मी त्यात घातलेला आहे. सो हे कम्फर्ट टाकलं मी थोडंसं त्यात. तुम्ही एक तर शॅम्पू किंवा एक तर कम्फर्ट दोघींपैकी एक काहीतरी घेऊ शकता. तर तुम्हाला वाटलं त्याच्यात अजून छान असं सुगंध येण्यासाठी तुम्ही दुसरं काही यूज करू शकता, कोणताही शॅम्पू वगैरे. सो मी असं मस्त याला मिक्स करून घेतलं आणि पाणी तुम्ही पहा, माझा हात सहज त्यात बुडतो आहे. असं एवढं नॉर्मल पाणी मी घेतलेलं आहे, जास्त गरम नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, सोफ्यांचे छान मस्त डस्ट काढून घ्यायचे आहे. ते एका म्हणजे 2 मी जे रुमाल घेतले होते, तर एका रुमालाने आधी डस्ट काढून घ्यायची आहे छान. कारण काय होईल याच्याने की सोफे अगदी म्हणजे छान आणि लवकरात लवकर छान क्लीन होतील. डस्ट काढल्यामुळे जे एक्स्ट्राचा जो म्हणजे जो एक्स्ट्राचा धुळीचा भाग असतो तो निघून जातो. असं थोडं आपण फटकवून काढायचं आहे त्याला. छान असं फटकून घ्यायचं आहे. तो आजूबाजूचे जेवढे कोपरे आहेत सगळेच आपल्याला व्यवस्थित फटकवून छान त्याची सगळी धूळ खाली फेकायची आहे. जेवढं असेल तेवढं निघते. सो याच्यासाठी आपल्याला हा पहिला कापड लागणार आहे. तर दुसरं मी घेतला हा रुमाल. तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र रुमाल घेतला होता आणि लास्टला मी तुम्हाला दाखवेलच की तो त्याचा कलर किती चेंज झाला होता ते. तर रुमालाला आपल्याला नॉर्मली जे आपण पाणी घेतलेलं आहे, जे पाणी आपण सोफा क्लीन करण्यासाठी आपण घेतलं सोडा वगैरे मिक्स करून, तर त्या पाण्यात आपल्याला हा टॉवेल छान डिप करायचा आहे आणि त्याला छान असं त्याचं पूर्ण पाणी निथरून घ्यायचं आहे. चांगलं असं म्हणजे पिळून त्याचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी असं घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता ते काही जास्त एक्स्ट्राचं पाणी नाही त्यात, फक्त नॉर्मल तो ओला आहे. सो असा रुमाल घेऊन छान असं तुम्ही त्याचं एका वाटीच्या साह्याने म्हणजे आत वाटी टाकून किंवा आत कोणतं तरी एक भांडं घेऊन असं मस्त पण असा कोडा करू शकतो. पण मी तसं काही केलं नाही, मी डायरेक्ट अशीच घेते. तर रुमालला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि मस्त असं थोडं नॉर्मल प्रेस करायचं, अति पण नाही, पण नॉर्मल प्रेस करून त्याला आपल्याला दाबत दाबत सगळी घाण आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की मी असंच नॉर्मल त्याला दाबून दाबून त्याची एक्स्ट्रा जेवढी घाण होती तेवढी सगळी धूळ काढली. तर एवढा भाग पूर्ण काळा झालेला आहे. तर धूळ एवढी जास्त नाही जमली होती, म्हणजे घाण एवढी नव्हती सोफ्यावर, कारण मी आताच 15 दिवस आधी क्लीन केला होता. मी दर 15 दिवसात महिन्यात क्लीन करते म्हणून एवढी धूळ नसते. आणि हा डाग पहा तुम्ही आता, हा मागच्या वेळेस मी क्लीन केलं त्यानंतर हा डाग पडलेला होता आणि तो तसाच होता आणि तो काहीतरी म्हणजे कडक झालेलं होतं ते फारच. कारण लहान मुलं असं सोफ्यावर बसून काही खाताना तर ते तिथं पडलं की मग ते कडक होऊन जातं आणि ते तिथंच जमून जातं, त्यामुळे ते निघत नाही सहजासहजी. तर त्यासाठी पण पहा किती मस्त क्लीन झालं त्याच्याने. आणि असंच करून मी परत रुमालला 1-2 वेळेस डीप करायचं आहे पाण्यात डीप करून छान त्याला परत पिळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं सगळं पाणी आपल्याला टॉवेलमधून काढून घ्यायचं आहे आणि असा कोरडा टॉवेल घ्यायचा आहे. पाणी जास्त राहू द्यायचं नाही टॉवेलमध्ये.
जेणेकरून आपले सोपे म्हणजे लवकर वाढत नाही ते किंवा जास्त ओले होतात. तर मी असंच नॉर्मली पूर्ण क्लीन केलेलाच टॉवेल घेतला, जो म्हणजे पूर्ण पाणी निथळलेलाच टॉवेल घेतला. तर अशा पद्धतीने सोप्याचा एक एक कडा एक एक बाजू आपल्याला छान अशी क्लीन करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खाली बाजूला आजूबाजूचा जिथे आपण पाईट वगैरे ठेवतो तो भाग असं सगळं, आणि हे टेका देतो तो भाग सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. कारण आपण जेव्हा झाडू वगैरे मारतो ना त्यावेळेस देखील फार डस्ट असते, ती नकळत सोप्यांवरती उडत असते आणि ती तिथंच बसून राहते सोप्यांमध्ये, तर ते आपल्याला दिसत नाही. पण तुम्ही रुमालची अवस्था पाहू शकता, किती काळा झालेला होता, म्हणजेच धुळीचा अंदाज तुम्ही लावू शकता. 15 दिवसात एवढी धूळ होत असेल तर महिन्यात किती होत असेल. आणि आपले लहान मुलं तिथंच बसतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ते काही व्यवस्थित नसतं, म्हणजे आजारी पडायचे कामं आहेत हे जास्त. तर त्यामुळे आपण ही क्लीन करायलाच हवं. रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी वापरायच्या असतात त्या क्लीन करून ठेवायलाच हव्या. तर परत मी 1-2 वेळेस जसं त्याला छान पाण्यात डिप करून आणि त्याचं पाणी एक्स्ट्राचं काढून असंच मी त्याला मस्त सगळं पुसून घेतलं सोफा. एक एक बाजूला आपल्याला छान असं थोडं प्रेस करून करून पुसायचं आहे. जास्त प्रेस नाही करायचं, नॉर्मलीच प्रेस करायचं. आणि इथे तुम्ही कॉटनचा रुमालच वापरा किंवा छान असं जे एकदम सुती कापड असेल ना तोच वापरा. असं रफ वगैरे किंवा असं काही असेल ना ते नका वापरू, जेणेकरून सोपे खराब होतील. तर तसं काही वापरू नका. असं पाहू शकता तुम्ही किती घाण निघाली आहे. 15 दिवसाची घाण, म्हणजे अरे बापरे किती घाण दिसते. तर मी मुद्दामच व्हाईट टॉवेल घेतला, कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की धूळ किती आहे व्हाईट टॉवेलमध्ये, बरोबर दिसते. सो त्यानंतर मस्त फॅन लावून घेतला आणि छान त्यांना वाळत घालायचं आहे. साधारण 15-20 मिनटं असंच वाळू द्यायचं आहे. तोपर्यंत काही बसायचं नाही त्यांच्यावरती. 15-20 मिनटं छान वाळलं की मग तुम्ही आरामात बसू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.